आपण इथे महाराष्ट्र सरकारच्या वेबसाईटवर आलेलो आहोत. लाडकी बहीण योजना .महाराष्ट्र.in. तर सर्व लाडक्या बहिणी बघा, ही जी वेबसाईट आहे ही गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे आपली. आपणास माहीतच आहे आणि जर माहीत नसेल तर मी आता आपला हा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओच्या कमेंट्समध्ये पहिली कमेंटमध्ये मी माझं तुम्हाला या आपल्या सरकारी पोर्टलची लिंक देणार आहे. तर तुम्ही त्या लिंकवर टच करून तुम्ही ई-के-वाय-सी करू शकतात. तर बघा, आता इथून म्हणजे स्टार्टिंग पासूनच तुम्हाला कळेल की आता हे सगळं बदललेलं आहे बघा. ई-के-वाय-सी प्रक्रिया राबवित असताना लाभार्थ्यांकडून पर्याय निवडताना संभ्रम असल्यामुळे ई-के-वाय-सी करताना चुका झाल्या असल्यास किंवा पती किंवा वडील हयात नसलेल्या तसेच घटस्फोटित लाभार्थ्यांची ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी किंवा अद्याप ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण केली नसल्यास येथे क्लिक करा. तर बघा, हे अशा पद्धतीने आपलं हे सरकारी आपली ही वेबसाईट आहे. अशा पद्धतीने असं पेज ओपन होतं आणि हे आहे सरकारी वेबसाईट. तुम्हाला अशा पद्धतीने पेज ओपन झालं पाहिजे, तरच तुम्ही समजायचं की आपली आता ही सरकारी वेबसाईटवर आपण आलेले आहोत. तर आता इथे क्लिक करा म्हटल्यावर मी इथे क्लिक केलं. येथे क्लिक केले नंतर आता बघा असे पेज ओपन झाले. आता असे पेज ओपन झाल्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला, इथे आधार क्रमांक टाकायचा आहे, बरोबर. तर इथे तुम्हाला आधार क्रमांक टाकायचा आहे. आधार क्रमांक टाकल्यानंतर तुम्हाला सर्वात आधी तुम्हाला हे पहिली तुमची जर ई-के-वाय-सी ही पहिली प्रोसेस जर तुमची पूर्ण झालेली असेल तर तुम्हाला पुढच्या स्टेपवर आता डायरेक्ट जाता येणार आहे. पण आपण आता इथे सर्वात आधी इथे आधार क्रमांक टाकूयात. तुम्ही जी लाडकी बहीण आहे, जी लाभ घेत आहे, त्या लाडक्या बहिणीने तिचा स्वतःचा आधार क्रमांक टाकायचा आहे. तर सर्व लाडक्या बहिणींनी लक्ष देऊन बघा हां, कारण की आता तुम्हाला या नवीन वेबसाईटमध्ये तुम्हाला ई-के-वाय-सी करताना चूक करायची नाही आहे. तुम्ही जर आता या नवीन वेबसाईटमध्ये जर चूक केली तर तुम्हाला आता पुन्हा चूक दुरुस्त करण्यासाठी काही पर्याय उपलब्ध नाही आहे. सरकारने तुम्हाला आता ही नव्याने एक संधी दिलेली आहे, पुन्हा तुम्हाला संधी नाही. मी इथे आधार क्रमांक टाकून घेते. तुमचा पण जो काही आधार क्रमांक असेल तो तुम्ही तिथे टाकून घ्या आणि पूर्ण ई-के-वाय-सी प्रक्रिया ही पूर्ण करा. तर लाडक्या बहिणी, तुम्ही आता या व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला जर काही प्रश्न राहिलेत, तुम्हाला काही समस्या राहिल्यात, काही अडचणी असल्यास तर तुम्ही व्हिडिओच्या खाली कमेंट करायला विसरू नका. लाडक्या बहिणी, तुम्हाला माहीत आहे की तुमच्या प्रत्येक समस्येवर मी लगेच व्हिडिओ आणत असते. त्यामुळे तुम्ही मला कमेंट करत राहा, कारण की आता जसे जसे हळूहळू आजची 12 तारीख आलेली आहे बघा. 12 तारीख आल्यामुळे आता कमी दिवस राहिले आहे ई-के-वाय-सीला. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणी पटापट ई-के-वाय-सी करून घ्या. ओके. हां, तर इथे मी आधार क्रमांक टाकत आहे. नंतर इथे आहे हा 23 30 67 इथे कॅप्चा भरायचा आहे. 23 30 67. ओके. आता इथे काय आपण रिफ्रेश करून बघू. थोडा उशीर झाला आहे ना, त्यामुळे रिफ्रेश करून बघूया आपण. मग नवीन कॅप्चा आलेला असेल तो कॅप्चा भरूया आपण. रिफ्रेश केलं ना. ओके. आता 92 45 59 92 45 59. ओके. आता इथे काय म्हणायचं आहे तुम्हाला, इथे म्हणायचं आहे मी सहमत आहे. इथे मी सहमत आहे वर जायचं आहे तुम्हाला आणि मग म्हणायचं आहे OTP पाठवा. OTP पाठवा वर टच करायचं आहे. नंतर
OTP पाठवा. वर टच केलेला आहे मी. हां, ओके. OTP आलेला आहे. आधार लिंक मोबाईल क्रमांकावर OTP पाठवला आहे. ओके. हां, तर आता काय झालं? OTP कसा नाही आला अजून? OTP OTP आलेला नाही. OTP जर नाही आला तर आपल्याला हे परत प्रोसेस करावी लागेल. कारण की आता दिवसा मी करत आहे ना, त्याच्यामुळे आला वाटतं OTP आलेला आहे. नाही आला. ठीक आहे. आपण बघूया आता. थोडंसं वेबसाईटवर हे असतं त्याच्यामुळे तुम्हाला पुन्हा ते प्रोसेस करावी लागेल. पुन्हा OTP पाठवा म्हणून त्यांना सांगावं लागेल. इथे सरकारला सांगावं लागेल की OTP पाठवा. कारण की OTP मला आलेलाच नाही आहे अजून. एकदा जर नाही झालं तर तुम्हाला पुन्हा पुन्हा प्रयत्न करायचा आहे. माझ्या सर्व लाडक्या बहिणी, हे तुम्ही लक्षात ठेवा. कारण की बघा, लाभार्थी आधार क्रमांक 96 39 61 96 किती आहे? 96 39 61 39 61. ओके. आता पुढे म्हणायचं आहे मी सहमत आहे. आता मी पुन्हा ट्राय करते बरं का, कारण की पहिल्यांदा मला OTP नाही आला. हां, आता आला OTP बघा. 91 92 61. ओके. 91 92 91 92 61. ओके. तर हा OTP आलेला आहे मला. तर आता मी OTP सबमिट करते. 6 आकडी OTP येतो. मग नंतर तुम्हाला बघा. आता इथे पुढची प्रोसेस आता सुरू झालेली आहे बघा. पहिली प्रक्रिया माझी पूर्ण झाली बरं का. आता इथे दुसरं हे सुरू झालं. इथे काय म्हटलेलं आहे, अनुक्रमांक 1 विवाहित व अविवाहित. तर आता इथे काय म्हणायचं आहे, आता मी विवाहित आहे इथे, तर मी विवाहित म्हणणार. आता तुमचं जे कोणी भरत असेल त्यांनी तसं त्याप्रमाणे भरायचं आहे. तर आता इथे इथे आलेलं आहे बघा. दुसरं आलेलं आहे, पती हयात आहे, पतीचे निधन झाले, घटस्फोटित. आता अशा पद्धतीने तुमच्या आता समजा तुमच्या पतीचे निधन झाले असेल तर तुम्ही त्या रकान्यावर तुम्ही तिथे सिलेक्ट करायचं आहे. घटस्फोटित असेल तर घटस्फोटितवर हे करायचं आहे. पती हयात आहे म्हटल्यावर तर पती हयात आहे करायचं आहे. ओके. मग नंतर पुढे तुम्हाला अशा पद्धतीने आता इथे हे बघा. आता इथे तुमचं जर पती हयात आहे म्हटलं ना, तर इथे पतीचा आधार क्रमांक विचारला जातो. त्यामुळे तुम्ही आता हे लक्षात घ्यायचं आहे. तर पती हयात आहे म्हटलं की पतीचा आधार क्रमांक. आणि आता समजा कसं होतं ना, भरपूर बहिणी अशा आहेत की त्यांना त्यांचे पती हयात आहे पण त्या पतीसोबत राहत नाही किंवा पतीने घटस्फोट पण दिलेला नाही आहेत. अशा भरपूर अशा अडचणी आहेत भरपूर लाडक्या बहिणींना. तर आता तुम्ही इथे म्हटलं की पती हयात आहे, तर इथे लगेच पतीचा आधार क्रमांक विचारला जातो. आणि मग नंतर तुम्हाला इथे पुन्हा कॅप्चा कोड येतो. मग इथे तुम्हाला कॅप्चा कोड भरायचा आहे. बरोबर. मग नंतर कॅप्चा कोड भरल्यानंतर पुढचं मग तुम्हाला परत पुढची प्रक्रिया सेकंड OTP येणार. मग इथे मी
सहमत आहे वर तुम्हाला टच करावं लागेल आणि मग नंतर OTP पाठवा इथे खाली आहे. तिथे OTP पाठवावर तुम्हाला टच करावं लागेल. मग तुम्ही इथे ज्यांचा आधार नंबर भरणार ना, पतीचा भरला तर इथे पतीच्या मोबाईल नंबरवर OTP येणार. बरोबर? तुम्ही इथे आता इथे हा सेकंड OTP आपल्याला चालू आहे ना, तर सेकंड OTP साठी तुम्ही ज्यांचा आधार क्रमांक भरणार त्यांच्या मोबाईल नंबरवर सेकंड OTP येणार. त्यामुळे खूप विचारपूर्वक ही ई-KYC सर्व लाडक्या बहिणींनी करायची आहे. बरोबर? तर अशा पद्धतीने तुम्ही सर्व व्यवस्थितरित्या करा. आता मी तुम्हाला ही एवढीच प्रोसेस या व्हिडिओमध्ये दाखवत आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डॉक्युमेंट्स कसे अपलोड करायचे हे दाखवणार. त्याच्यानंतर जर तुमच्यासोबत पती राहत नाहीये आणि तुमचा घटस्फोट पण झालेला नाहीये, तर तुम्ही काय करणार ते पण मी तुम्हाला ई-KYC कशी करायची ते पण मी तुम्हाला दाखवणार वेबसाईटवर. पण आजच्या याच्यामध्ये मी तुम्हाला एवढंच दाखवते आहे की आता ज्या बहिणींचे पती आहेत, ज्या बहिणींचे पती त्यांना त्यांच्या मोबाईल नंबरवर जर OTP आला तर ते देऊ शकतील, त्याच बहिणींनी अशी ई-KYC करा. ओके. तर पतीचा आधार क्रमांक भरायचा आहे इथे. तुमचे पती जर हयात असतील, तुम्हाला जर ते OTP देऊ शकणार असतील, तर तुम्ही इथे पती हयात आहे म्हटल्यानंतर इथे पतीचा आधार क्रमांक टाकावा लागेल. मग नंतर तुम्हाला इथे कॅप्चा भरावा लागेल. मग कॅप्चा भरल्यानंतर मग तुम्हाला इथे खाली इथे मी सहमत आहे वर जावं लागेल आणि मग नंतर OTP पाठवावर जावं लागेल. मग तुमची इथे एवढी OTP पाठवावर आला की OTP येणार. मग तुम्ही तो OTP टाकायचा आहे. मग तुमची इथे ई-KYC पूर्ण होणार आहे.